हाय फ्रेंड, कशा आहात? तर कालचं अर्धवट राहिलेलं किचनचं काम मी आता पूर्ण करते. मला ते किचन साफ करायचाच होता. एवढा घाण होता. तुम्हाला दाखवलंच होतं मी कसा घाण होता. गॅसचा ओटा तर मी साफ केलाच आहे. आता मला हे खालचे राहिलेले भांडे सेट करायचे आहेत. ते मी आता करणार आहे आणि पूर्ण लादी पुसूनच काढणार आहे. हा टोप होता ना तो म्हणजे अंघोळीचं पाणी गरम करण्यासाठी मी हा यूज करते. तर आता तर यूज नाही करत कारण एवढं गरम होते तर ते शॉवरखालीच अंघोळ होऊन जाते. तर हा टोपसुद्धा मी वरती सेट करून ठेवून देणार आहे. आणि हे जे पिशव्या एकच जमा होतात ना, पिशव्या त्या सगळ्या एका पिशवीमध्ये मी जमा करून ठेवून देते. आणि एखादी बॉटल तर मोठ्या बॉटल तर लागतातच म्हणून ते मी ठेवून देते. तर आता हा पूर्ण सेट करून झाल्यावर मला नक्की सांगा की मी किचन कसं साफ केलं आहे. आणि मला प्लीज कमेंट करा आणि मला सांगा की मी कुठे चुकते, कुठे नाही चुकत आहे. तर काल ना मी तुम्हाला त्या दिवशी पण म्हणजे कालच सांगितलं होतं की मी एक सबस्क्राईब झालं होतं. त्याच्यानंतर सबस्क्राईबच वाढत नव्हते. तर मी म्हणजे यूट्यूबमध्ये येण्यापासून हारच मानली होती. पण मी विचार केला नाही, हार के बाद ही जीत है. इसके लिए मैंने फिर से स्टार्ट किया. इडलीचं भांडं बसत नाही तर वरती आपण सेट करून टाकलं आहे. आणि अशा प्रकारे मी पूर्ण रॅक व्यवस्थित केलेलं आहे. आता हे जे पीठ असतं ना, हे बेसन आहे. बेसन त्याच्यानंतर ज्वारीचं पीठ म्हणजे मी थोडं आणते का कारण असं जास्त लोकं घरात नाही आहेत ना, त्याच्यामुळे फक्त मी 1-1 किलो वगैरे असं मी आणते. तर बेसन आहे हे समजावं म्हणून मी पेनाने लिहिते तिथे बेसन. कुठला मैदा असेल तर मैदा, पोहे असेल तर पोहे समजतात पण मैदा, कॉर्नफ्लॉवर, बेसन पण समजतो पण तरी पण ज्वारीचं पीठ, नाचणीचं पीठ असं मी लिहिते. गरम तर अतिशय होते, अतिशय. तर बघा हा माझा झाला आहे किचन साफ. फ्रीज थोडासा वरून साफ करून टाकते कारण मला फ्रीजसुद्धा साफ करायचं आहे. पण फ्रीजचा मी एक दुसरा व्लॉग बनवणार आहे सेपरेट फ्रीजसाठी. फ्रीजमध्ये ना माझी आईस्क्रीम वगैरे आहे त्याच्यामुळे मी आता फ्रीज साफ नाही करत आहे. तर असा झाला आहे माझा किचन साफ. बघा कसं केलं आहे साफ मला नक्की सांगा. प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया आपण. बाय.